कोकण आणि विदर्भात जोरदार पावसांच्या सरी हजेरी लावत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. आज म्हणजेच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उद्या म्हणजेच रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. तर रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. मान्सूनची प्रगती आज जैसे थे आहे. सध्या मान्सूनची उत्तरेकडील सीमा जामनगर, उदयपूर, अजमेर, झुंझुनू, हिंसार त्यासोबतच भटिंडा या भागातून जाते आहे. पुढील 4 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाच्या म्हणजेच मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असून उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरातमधील आणखी काही भाग, हरियाणा व पंजाबचा उर्वरित भाग तसंच राजस्थानमधील आणखी काही भागांमध्ये मान्सून आगेकूच करण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.